हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे आज थोडासा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे आणि प्रियान प्रक्षिताला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. सो त्यांना आल्यावर म्हणजे पल्लवीचं माझं अगोदरच ठरलं नाही, लेकरं शाळेत गेल्याच्या नंतर ठरलं की बाहेर जाऊया म्हणून. बाहेर म्हणजे इथेच गार्डनला जायचं आहे आणि एक व्हिडिओचं पण काम आहे. पण राजवीचं ना आता तिला 1 वर्ष कंप्लीट होईल, म्हणजे तिचा लवकरच बड्डे आहे एप्रिलमध्ये 16 एप्रिलला. सो त्याच्या अगोदर काही फोटो वगैरे काढायचं, म्हणजे प्री बड्डेचे फोटो असतात ना ते काढायचा प्लॅन आहे. पण बाहेर करायचं असं काही ठरलं नव्हतं, पण आज आमचं जायचं ठरलं होतं. ती म्हणली चला मग फोटो पण काढूया. सो अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे मग आता प्रियान प्रक्षिता शाळेतून आली ना, त्यांना पण ते सांगितलं ते सरप्राईज होतील जायचे बाहेर म्हणून, कारण की गार्डनला जायला आवडते त्यांना. तर गार्डनला जाऊन फोटो वगैरे काढायचे. मागच्या वेळेस पण आम्ही एकदा काढले होते, पण ते एवढे काही व्यवस्थित नव्हते झाले. काही गोष्टी आम्ही सोबत नेल्या नव्हत्या, पण आज सगळं प्रॉपर सगळं ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन जायच्या सोबत. आणि हे बघा माझ्या चेहऱ्यावरती गरमीनं इतके पिंपल्स आलेले आहेत, इथं 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 इथं. आय थिंक मला वाटते हे सगळं गरमी बाहेर पडते. ती मी आईच्या इकडे गेली तर ते लिंबाचा पाला घेतला होता ना, सो त्याच्यामुळे सगळी गरमी बाहेर आली आणि हे असे पिंपल्स आले की असं मला वाटते बरं का. बाकी बघ चला पटापट आवरून घेते, माझे बाकीचे दुसरे काही कामं राहिलेत ते पटकन आवडते. मी पण रेडी होते, लेकरं येत आलंच आता थोड्या वेळात. तर माझं तर आता सगळं काम वगैरे आवरून झालं आहे आणि साडी पण नेसली मी. फक्त आता मेकअप राहिला आहे. लेकरं हे आले त्यांचा आवरावर करायची, नंतर मग माझा मेकअप होईल. कारण की ते आल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी होत नाहीत, फक्त त्यांचा आवरण्यामध्येच टाईम जाते आणि फक्त मेकअप राहिला ना मग काय वाटत. आणि आता फोटोशूट करायचा राजवीचा. तर आम्ही काय म्हणजे कॅमेरा वगैरे लावला नाही, ह्याच फोनमध्ये करणार आहेत तिचे फोटो व्हिडिओज काय निघतील ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केकचं आमचं चालू लागलं, पण नंतर म्हणजे की विकत आणायचं की काय. पण पल्लवीनं असं ठरवलं की फ्रूटचा बनवूया म्हणून. बरेच जण असं बनवत आहेत ना याचा टरबूजचा किंवा कलिंगड म्हणतात बरेच जण त्याला. सो ते कट करून मग तिथंच गार्डनमध्ये कट करून आणि त्यालाच केकचा आकार देऊत मग फ्रूटचा. एक खाली कलिंगड कट करून त्याच्यावर ग्रेप्स आणखी पायनॅपल असे बऱ्याच गोष्टी लावतात. जसं आम्हाला डेकोरेट तसं करणार. बापरे, आहे का शिस्त आहे. कपडे हे चेंज करायचे तर हां मग एक गोष्ट आपल्याला जायचं बाहेर, थोडंसं जायचं बाहेर. राजवी, तू, मी, आंटी. हां कॅफे कॅफे नाही, पण त्याच्या आधी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. आज तुमचा काय पण त्याच्या आधी सगळ्या गोष्टी हां चला झालं. माझ्या ऐकल्या पाहिजे, व्यवस्थित सगळं केलं पाहिजे. ड्रेस चेंज करा. मग आज काय शिकवलं? आज बुक्स कशाला घेऊन गेले होते? चला आवरा, चेंज करा आधी. करायले का प्रक्षिता? हां कर मग, कर लवकर चेंज कर. तू सॉक्स काढलेला आहेस? काढलेला आहे सॉक्स? काढ, उठ पटकन, उठ उठ लवकर. सॉक्स काढते पायातले, काढ सॉक्स व्यवस्थित, नीट 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 व्यवस्थित नीट. तर बघितलं, लेकरांचं हे असं दिवसभर चालूच असतं, छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद. आता तुमच्या इथे पण लेकरं लहान असो किंवा मोठे असो असं होतच असेल. पण लेकरांच्या अभ्यासाबाबतीत बोलायचं झालं ना, त्यांची कन्सिस्टन्सी टिकून ठेवणं खूप जास्त अवघड गोष्ट आहे. पण जर का तुम्हाला अभ्यास करून म्हणजे स्टडी करून जर का कोणी रिवॉर्ड देत असेल तर, म्हणजे फक्त इमॅजिन करा अभ्यास करून जर तुम्हाला रिवॉर्ड भेटलं तर हो, मी बोलत आहे ॲलेन ऑनलाईनच्या ग्रेट 50% प्रॉमिसबद्दल, जे की कुठलं डिस्काउंट वगैरे नाही, एकदम प्रॉपर रिवॉर्ड सिस्टम आहे. इथे तुम्हाला मिनिमम 30% जे आहे ते स्कॉलरशिप भेटणार आहे, त्याचसोबत 20% एक्स्ट्रा कॅशबॅकसुद्धा. पण त्याच्यासाठी एक छोटीशी कंडिशन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल की तुमचे अटेंडन्स जे आहेत ते 85% मेंटेन करावे लागतील. म्हणजे जितकी तुमची सेन्सिरिटी तितकं तुम्हाला रिवॉर्ड जे आहे ते 100% मिळणार. आणि याच्यातलं सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती आहे का, ते म्हणजे की स्कॉलरशिपची जी टेस्ट आहे ती फक्त 20 मिनिटाची आहे. 20 मिनिटाची टेस्ट द्यायची आणि रिझल्टसुद्धा तुमच्या लगेच समोर मिळणार. म्हणजे जास्त वेळसुद्धा लागणार नाही रिझल्टला. आणि त्याच्यानंतर JEE नीट क्लास 6वी ते 10वीच्या लेकरांसाठी हे अवेलेबल आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की वेबसाईटवरती जाऊन टेस्ट कशी द्यायची आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर चला स्क्रीनवरती दाखवते इथे मी तुम्हाला. बस काहीच नाही, एकदम सोपं आहे. वेबसाईटवरती जायचं, रजिस्ट्रेशन करायचं, टेस्ट द्यायची आणि रिझल्ट बस तुमच्या लगेच समोर आहे.
आणि जर का तुम्हीही तुमच्या लेकरांना अभ्यासाबाबतीत सिरियस करायचं असेल त्यांना, किंवा तुमचे मुलं अभ्यासाबाबतीत सिरियस असतील, तर नक्कीच तुम्ही ॲलन ऑनलाईनला जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेक करा. नसतं काय काय तर साडी आता मी चेंज केलेली आहे, कारण की ती चांगली वाटण गेली एवढी. चला, मॅडम पण रेडी आहेत, सगळे रेडी आहेत, आम्ही पल्लवी पण रेडी. चला चला. तुझा तुटला का? तोडलास तू चष्मा. चला, उशीर झाला तरी 5 वाजले. मी थांबणार नाही फोटोशूट. नको थांबूस. बस. अगं पोरगी पडते. द्यायचं तुला, द्यायचं. जा तिकडे. हो तिकडे ठेव, तिथं ठेव. लक्ष सरक ना 2 मिनिट. तिला पाहिजे आधी. पाहिजे नाही तुला तर का लावतात? राजवी काय पाहिजे तुला? हे बघ माझ्याकडे बघ ना, हे बघ हे हातातच दे म्हणायली. अशी खाय हातात. छान आहे का? तोंड बघ ना, आम्हाला खाऊ दे ना. हा, कसं केलं? भैयाने घेतली. पडू लागली तुझं. पाणी पाहिजे मला. काय तुला? पाहिजे ना. कसं लागायला का कसं तरी? कसं लागलं? खाऊन बघ ना ती. काप ना मग. झालं ना बरोबर. झालं एवढं कुठं. काय लागायला ग? तुला द्यायची मग? ते टाकलं ना, खाय ना तू. झालं ना. हां, व्हिडिओ बनायला. चला फोटो काढायचे. चला बसा इथं. चला लवकर, चला बसा. तिला बसवते कसं आता? ते तिकडंच आहे. ते आणखी 15 दिवसाने, आताच नाही. फोटो काढायचे तिचे काय. बसा खाली बसा. तुमचं इंट्रोडक्शन द्या. हो का? बोला, बसा ना. तिचा 16 तारखेला बर्थडे, त्याच्यामुळे थोडेसे फोटोशूट करू लागलो आम्ही. आलो. इथंच राहता तुम्ही? ही एक मॅरिड रिसेंटली अनमॅरिड. हो का? वाटत पण नाही, ते फक्त दिसायला म्हणून. तुम्ही नंतर व्हॉइस रेकॉर्ड करता ना. ही योगिता, प्रियंका, दिव्या आणि योगिता, प्रियंका, दिव्या, निर्जना. हा, मला सांगते ना. तू खेळला ना तिच्यासोबत बॅडमिंटन? नाही. कशी असती बाय? कशी असती? कशी हस बर? कशी असती? सगळं बाळ कसं हसते बाळ? राजू कशी हसते? हस ना एकदा. चला, कामाशी काम झाले आता. फोटो तुमचं झालं नाही काय खेळून? खेळा ना तोपर्यंत. खेळा इथं होतं. काय व्हायचं का? आपल्याला तर लक्ष राहतच नाही नुसतं व्हिडिओच्या नादात. राजूचे थोडे फोटो निघाले, आपलं तर काहीच नाही. काय नाही घ्यायचं नाही बाबा. तुला एकच सांगितलं ना मी. चला आवरा सवार करून आता निघालो पोटा पाण्याचं बघायला. पोरे भांडण इकडं दोघाला पण आहे ते. इकडं ए तू इकडे बस. या राजवीला द्या.
तुला काय द्यायचं? काय द्यायचं तुला? या 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 अगो बाई जे जे केलं काय मम मम यायली मम माझ्या खाऊ नका पिऊ नका असंच फिराय ना खायचं नाही प्यायचं नाही खाणं न पिणं तसं थोडं झालं कसं आता आलोत घरी आणि जेवण तर काही झालं नाही म्हणजे दरवेळेस आमचं काय होतच नाही जेवण बाहेर गेले म्हणजे त्याला लहान लेकर असले की तुम्ही समजू शकता कसं फुगवलंस तुम्ही फुगवता येते अरे वा छान आहे की मस्त आहे आणि मग चला आता ना काहीतरी करते कुकर लावते थांब कुकर लावते 2 भाकरी टाकते मामा पुरत्या थोडं थोडं झालंय आमचं म्हणजे लेकरांसाठी एक पिझ्झा घेतला होता त्याच्यातलाच अर्धा तसंच राहिलं स्पायसी होता म्हणून आम्ही खाल्ला आता त्यांनी थोडा थोडा खाल्ला थोडाच खाल्ला असतो आणि एक कोल्ड कॉफी घेतली होती बस एवढंच जास्त काही नाही खाल्लं नंतर थोडं पुढे आल्यावर ना मग पल्लवीला म्हणलं होतं आपण काहीतरी पावभाजी वगैरे घेऊया तर नको म्हणली ती कारण की राजवी खाऊच बसूच देत नव्हती मग त्याच्यामुळे माझे पण काय खाण्याची इच्छा नव्हती त्याच्यामुळे मग एक बदाम शेक घेतला आणि घरी आलो मग आता फक्त थोडं थोडं वरण भात खाल्लं तर खाईन नाही ती पण इच्छा नाही आता पटकन कुकर लावून घेते आणि बाकीचं मग चला व्हिडिओ आता इथेच थांबवते आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय